हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 10वी विषय गणित दिवस 21वा घटक आहे त्रिकोण, उपघटक आहे त्रिकोणाचे काही गुणधर्म. यातून आपल्याला समजणार आहे या घटकातून त्रिकोणाचे काही गुणधर्म समजणे व त्याचा वापर करता येईल. जर आठवूया मागील इयत्तेमध्ये आपण जाऊया. कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्या त्रिकोणाचे सर्व बाह्यकोन काढा. त्रिकोणाला एकूण किती बाह्यकोन काढता येतात हे पहा. आता आपल्याला त्रिकोण तर काढता येतो. त्रिकोण म्हणजे काय तर 3 शिरोबिंदू, 3 बाजू, 3 कोन असलेली एक बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण. आता त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय तर आपण एखादी आकृती काढली त्रिकोणाची आणि तिचा बाह्यकोन आपण पाहूया. आता इथे मी एक त्रिकोण काढलेला आहे. आपण याला नाव देऊया त्रिकोण ABC. हा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणामध्ये कोन A, कोन B, कोन C हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. आता या तिन्ही कोनापैकी कुठल्याही एका कोनाची जर बाजू आपण वाढवली, समजा आता BC ही बाजू आहे, BC बाजू जर मी समोर पुढे नेली अशी, समजा इथे नाव दिलं D. BC बाजू पुढे वाढवल्यानंतर इथे हा एक कोन तयार होतो ज्याचं नाव आहे ACD. तर ACD हा जो कोन आहे, ACD कोन हा कोन ACB या कोनाचा बाह्यकोन आहे. बाह्यकोन कशाला म्हणतात समजलं? तर आता हे दोन जे कोन आहेत ACB आणि ACD हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत. हे लक्षात येतं तुमच्या आकृतीला पाहिल्यानंतर. रेषीय जोडीतील कोन म्हणजे या टाईपचे कोन किंवा असाही आकार असू शकतो. आलं लक्षात? तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत, कोन ACB आणि कोन ACD. मग बाह्यकोन कोणाला म्हणायचं आपण? त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय तर त्रिकोणाच्या अंतरकोनाशी. आता त्रिकोणाचा अंतरकोन म्हणजे कोन A, कोन B, कोन C हे त्रिकोणाचे अंतरकोन आहेत, म्हणजे त्रिकोणाचे कोन आहेत ते. तर त्रिकोणाच्या अंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनाला, आता हे त्रिकोणाचा अंतरकोन आहे ACD, याला रेषीय जोडी करणाऱ्या कोनाला आपल्याला बाह्यकोन म्हणायचं. म्हणजे ACD हा काय आहे? बाह्यकोन आहे आणि ACB हा काय आहे? अंतरकोन आहे. आता हा एक कोन झाला त्रिकोणाचा अंतरकोन. आपल्याला या साईडला सुद्धा ही बाजू वाढवता येते, हो की नाही? ही बाजू आपण अशी वाढवली तर हा ABE समजा. आता हा ABE हा सुद्धा काय आहे? अंतरकोन आहे ABCचा. आलं लक्षात? म्हणजे या कोनाशी हा काय आहे? त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. ABE हा ABC या त्रिकोणाच्या अंतरकोनाशी बाह्यकोन आपण काढलेला आहे. आता हे दोन कोन सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. तसंच आता आपली ही जी बाजू आहे, ह्या बाजूला आपल्याला असं वाढवता येतं. समजा याला नाव देऊया आपण D. आता पहा, हा जो कोन आहे DAB आणि BAC हे जे दोन कोन आहेत, हे दोन एकमेकांचे काय आहेत? हा अंतरकोन आहे, हा बाह्यकोन आहे. आलं लक्षात? आता आपण हे जसं काढलं तसंच आपल्याला आणखी एका पद्धतीने काढता येतं. ही जी बाजू आहे ही बाजू वाढवता येते, बरोबर आहे? मग आता हा सुद्धा काय आहे? त्रिकोणाचा बाह्यकोनच आहे. रेषीय जोडीतील कोन ना, हा कोन याच्याशी रेषीय जोडीतील आहे, हा कोन याच्याशी रेषीय जोडीतील कोन आहे. म्हणजे हा सुद्धा बाह्यकोन आहे, हा सुद्धा बाह्यकोन आहे, हो की नाही? तसंच आपल्याला इथं सुद्धा आपल्याला असं वाढून काढता येतं. हा सुद्धा त्रिकोणाचा काय आहे? बाह्यकोन आहे. या कोनाशी हा बाह्यकोन आहे. परत हिला आपण असं वाढवलं तर हा सुद्धा काय आहे? बाह्यकोन आहे. म्हणजे एका कोनाला, एक कोन जर काढला आपण तर एका कोनाला आपल्याला 2 बाह्यकोन काढता येतात. म्हणजे
हा एक कोण, हा एक कोण, या कोणाचा काय आहे, बाह्य कोण आहे. हा एक कोण आणि हा एक कोण या कोणाचा बाह्य कोण आहे. हा एक कोण आणि हा एक कोण या कोणाचा बाह्य कोण आहे. आता तुम्ही कोणाची नावं वाचू शकता आणि लिहू सुद्धा शकता. तर आपल्याला त्रिकोणाचा बाह्य कोण कशाला म्हणतात हे लक्षात आलं. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणाचा बाह्य कोण काढता येतो आणि समजूनही घेता येतो. त्यानंतर आपण आता महत्त्वाचे मुद्दे पाहूया. त्रिकोणाचा बाह्य कोण, त्रिकोणाची कोणतीही एक बाजू वाढवली असता जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीमध्ये असतो त्या कोणाला त्या त्रिकोणाचा बाह्य कोण म्हणतात. आता आपण इथं आपण जशी आकृती काढली ना त्या पद्धतीने आता हा जो आहे आंतरकोनाशी रेषीय जोडी करणारा कोण आहे, हा सुद्धा या आंतरकोनाशी रेषीय जोडी करणारा कोण आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, एका कोणाला दोन बाह्य कोण काढता येतील. म्हणजे एका आंतरकोनाला दोन बाह्य कोण काढता येतील. इथं सुद्धा आपल्याला हा काय आहे, आंतरकोन आहे आणि हे दोन्ही बाह्य कोण आहेत. आलं लक्षात. आता याच कोणाशी रेषीय जोडी करणारा कोण पाहिजे. तुम्ही म्हणताल मग हा सुद्धा आंतरकोन होईल, बाह्य कोण होईल. तर नाही, हा बाह्य कोण का होणार नाही, तर या कोणाशी हा रेषीय जोडी करणारा कोण नाही, हा विरुद्ध कोण येतो. म्हणून हा बाह्य कोण होणार नाही. बाह्य कोण फक्त हा आणि हाच होईल. म्हणजे प्रत्येक एका आंतरकोणाला दोन बाह्य कोण आपल्याला भेटतात. म्हणजे एकूण टोटल किती बाह्य कोण भेटतात, एका त्रिकोणाला आपल्याला 6 बाह्य कोण भेटतात. म्हणजे एका आंतरकोनाशी 2 बाह्य कोण, 3 कोणाशी 6 बाह्य कोण. तर सोबतच्या आकृतीमध्ये कोन PRS हा त्रिकोण PQRचा बाह्य कोन असून, याचा हा बाह्य कोन असून कोन P व कोन Q हे त्याचे काय दूरस्थ अंतरकोन आहेत. आता तुम्हाला मी म्हटलं की आपण हा एक बाह्य कोन काढला तर हा अंतरकोन झाला कोन PRQ, आणि उरलेले जे दोन आंतरकोन आहेत म्हणजे कोन P आणि कोन Q या बाह्य कोनाचे दूरस्थ अंतरकोन असतील. कारण हा काय आहे, जवळचा अंतरकोन आहे R कोन, आणि राहिलेल्या कोन P आणि कोन Q हे या बाह्य कोनाचे दूरस्थ अंतरकोन आहे. तर यावरून आपल्याला त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचा प्रमेय मांडता येतो. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप म्हणजे कोन PRS हा बाह्य कोन आहे, त्याचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या म्हणजे कोन P व कोन Q च्या मापाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, माप कोन PRS बरोबर, आता PRS हा काय आहे, बाह्य कोन आहे. म्हणजे बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. आता दूरस्थ अंतरकोन म्हणजे कोन P आहे आणि कोन Q आहे. म्हणजे हे दोन जे कोन आहेत ते दूरस्थ अंतरकोन आहेत कोन PRS साठी. म्हणून आपल्याला म्हणता येईल की या दोन अंतरकोनाच्या मापाची बेरीज ही त्रिकोणाचा जो बाह्य कोन काढलेला आहे आपण त्या बाह्य कोनाच्या मापाच्या बेरजे इतका असतो. याचाच अर्थ काय होतो की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे नेहमी त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापापेक्षा मोठे असते. म्हणजे याचं माप 40 आहे समजा आणि याचं माप 50 आहे, याचं माप 50 आहे, याचं माप 60 आहे. तर हे दोनाचं माप काय झालं 110, तर याचं माप 110 असतं. याचा अर्थ काय, हा कोन जरी 50 मापाचा असला तरी याचं माप याच्यापेक्षा याचं माप नेहमी मोठं असतं या कोनापेक्षा. कारण ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा कोन आहे, याचं सुद्धा माप जे आहे ते या कोनापेक्षा लहानच असेल. कारण हे दोन कोन म्हणजे या दोन कोनाची बेरीज म्हणजे या कोनाचं माप. म्हणून आपल्याला इथे अजून एक पॉईंट ॲड करता येतो की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापापेक्षा नेहमीच मोठं असतं. कारण त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे याचं माप येतं. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूया लंबदुभाजकाचे प्रमेय. लंबदुभाजकाचे प्रमेय. आता लंबदुभाजक याचा आपल्याला अभ्यास आहे. एखादा आपण रेषाखंड काढला तर त्या रेषाखंडाला आपण वहीवरती समजून घेऊया. असा आपण एक रेषाखंड काढला. समजा हा रेषाखंड 4 सेमीचा आहे
तर याला आपण लंब दुभाजक काढतो म्हणजे काय करतो, या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो आणि मध्ये जो काही बिंदू आपण स्थापन करतो हा बिंदू म्हणजे या 2 रेषाखंडाचे 2 जे अंत्यबिंदू आहेत त्या अंत्यबिंदूपासून हा समान अंतरावर असतो. म्हणजेच कसं, आता हे 4 सेमीचा आपण रेषाखंड काढला तर हा बिंदू या बिंदूपासून 2 सेमी असेल आणि या बिंदूपासून सुद्धा 2 सेमी असेल. याला आपण काय म्हणतो, लंब दुभाजक. म्हणजे लंब टाकल्यानंतर त्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो, त्याला आपल्याला लंब दुभाजक म्हणायचं आहे. आता हा लंब दुभाजक इथं किती 90 अंशाचा कोन करतो आणि या दिलेल्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो. तर आपल्याला इथं त्रिकोणाच्या लंब दुभाजकाच्या प्रमेयाचा अभ्यास करायचा आहे. काय सांगतो प्रमेय? आता त्रिकोण म्हणजे काय आहे, 3 रेषाखंडाचा काय आहे, समूह आहे. म्हणजे 3 रेषाखंड आपण एकत्र जॉईंट करतो आणि त्या जॉईंट करणाऱ्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. जॉईंट करणाऱ्या बिंदूला आपण शिरोबिंदू म्हणतो. तर रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू, आता रेषाखंड आहे हा, याचा आपण हा एल लंब दुभाजक काढलेला आहे. ए बी रेषाखंडाचा एल हा काय आहे, लंब दुभाजक आहे. तर लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू, आता कुठलाही बिंदू घ्या, प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. म्हणजे बिंदू ए हा बिंदू पी पासून आणि बिंदू बी हा बिंदू पी पासून समान अंतरावर राहतो. म्हणजे याचं समजा अंतर 5 सेंटीमीटर असेल तर याचं सुद्धा अंतर काय असेल, 5 सेंटीमीटरच असेल. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे लेंथ ऑफ ए पी बरोबर लेंथ ऑफ पी बी असं आपल्याला इथे या प्रमेयावरून लिहिता येतं. आता याच प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो, तर रेषाखंडाच्या टोकापासून, आता रेषाखंडाचे 2 टोक आहेत ए आणि बी, या 2 टोकापासून समदूर अंतरावर असणारा कोणताही बिंदू, आता ह्या पी हा बिंदू समदूर अंतरावर आहे म्हणजे समान अंतरावर आहे या ए आणि बी पासून. तर समदूर अंतरावर असणारा कोणताही बिंदू हा रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. हा या त्याचा व्यत्यास आहे. म्हणजे आपल्याला जर लेंथ ऑफ ए पी बरोबर लेंथ ऑफ बी बी दिलं असेल तर पी हा बिंदू काय असेल, ए बीच्या लंब दुभाजकावर असेल. हा त्याचा काय आहे, व्यत्यास आहे. त्यानंतर मध्यगा. तर मध्यगा कशाला म्हणतात हे आपण आधी समजून घेऊया. आता मी इथे 2 त्रिकोण काढलेले आहेत. एक त्रिकोण आहे ए बी सी आणि दुसरा एक त्रिकोण आहे पी क्यू आर. आता ए बी सी या त्रिकोणामध्ये मी शिरोबिंदू तुम्हाला जरा मोठे दाखवलेले आहेत. ए बी आणि हे सी हे 3 काय आहेत, शिरोबिंदू आहेत. तर आपल्याला शिरोलंब माहिती आहे. शिरोबिंदूमधून टाकलेला लंब, आता कुठल्याही शिरोबिंदू, आता बी मधनं टाका तुम्ही, बी या शिरोबिंदूमधनं लंब टाका असा, इथं काय होतो, 90 अंशाचा कोन होतो. हा लंब म्हणजे शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब म्हणजे काय असतो, शिरोलंब असतो. आता हा शिरोलंब आहे, समजा ह्याला नाव दिलं आपण यम. तर बी एम हा काय आहे, शिरोलंब आहे. आलं लक्षात. शिरोलंब म्हणजे काय, तर कुठल्याही शिरोबिंदूमधून म्हणजे कोणत्याही 3 शिरोबिंदूपैकी कोणत्याही शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे शिरोलंब. आता आपण मध्यगा कशाला म्हणतात ते पाहूया. त्रिकोणाचा शिरोबिंदू, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील जी बाजू आहे, समोरील बाजूचा मध्यबिंदू. आता समोरील बाजूचा मध्यबिंदू म्हणजे काय, आता ही बाजू समजा 2 सेमीची आहे किंवा 3 सेमीची आहे. तर दीड पॉईंटला काय येतो, तिचा मध्यबिंदू येतो. तर हा मध्यबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे काय असतो तो, काय असतो तो, मध्यगा. तो रेषाखंड काय असतो तर मध्यगा असतो. म्हणजे आपल्याला इथं 2 गोष्टी समजल्या, शिरोलंब आणि मध्यगा. तर शिरोलंब आणि मध्यगा या 2 गोष्टी समजल्यानंतर आपल्याला त्याचा काय पाहता येतो, थेरम पाहता येतो किंवा प्रमेय पाहता येतो. आता इथं आपण असं म्हणू शकतो की बी एम, रेख बी एम लंब आहे. लंब का, तर हा शिरोलंब आहे. रेख ए सी इथे हे लिहू शकतो. त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय लिहू शकतो, समजा हा एस आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू एस ही जी आहे
ती काय येते? मध्यगा येते. मध्यगा येते, पण PS बरोबर SR असेल तरच. PS बरोबर SR म्हणजे ह्या PR रेषाखंडाचे 2 समान भाग करणारा हा S बिंदू आहे, म्हणजे मध्यबिंदू आहे. तर हा मध्यबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हणजे समोरील बाजूवरील मध्यबिंदू आणि शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा. तर QS ही काय आहे? मग QS ही मध्यगा आहे. मध्यगा आहे हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. इथे 2 समान भाग होतात आणि इथे काय होतात? 2 समान भाग होतात. आता आपण एकसंपाती बिंदू कशाला म्हणतात ते पाहूया. त्रिकोण ABC मध्ये मी काय करणार आहे? B या शिरोबिंदूमधनं मी लंब काढणार आहे AC वर. प्रत्येक वेळेस 2 समान भाग होतातच असं नाही, कधी होतात तर कधी होत नाहीत. त्यानंतर मी C बिंदूमधनं सुद्धा काय काढणार आहे? आणि A बिंदूमधनं सुद्धा मी आता हे जर शिरोलंब असतील तर हे शिरोलंब इथं काय करतात? 90 अंशाचा कोन करतात. मग आता प्रत्येक शिरोलंब हा काय करतोय? कुठल्या तरी एका बिंदूमधनं जातोय. म्हणजे तिन्ही शिरोलंब हे ज्या बिंदूतून जातात त्या छेदनबिंदूला, त्याला आपण छेदनबिंदू म्हणू शकतो. तिन्ही शिरोबिंदू एका बिंदूतून जातात म्हणजे हा छेदनबिंदू आहे. तर या छेदनबिंदूला आपल्याला एकसंपाती बिंदू असं म्हणतात. एकसंपाती बिंदू म्हणजेच काय? त्रिकोणाचे 3 शिरोलंब. त्रिकोणाला किती शिरोलंब असतात? 3. आणि त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब हे कुठल्या तरी एका बिंदूतून एकमेकांना छेदतात. कुठल्या तरी एका बिंदूत ते एकमेकांना छेदतात. त्या छेदणाऱ्या बिंदूला, ज्या बिंदूत ते एकमेकांना छेदतात त्या छेदणाऱ्या बिंदूला किंवा छेदनबिंदूला एकसंपाती बिंदू असे म्हणतात. आता समजा आपण इथे नाव दिलं, हा O हा बिंदू आहे. तर आपल्याला इथं पण नाव द्यावं लागेल CDEF. तर AD हा शिरोलंब, CF हा शिरोलंब आणि BE हा शिरोलंब एकमेकांना O या बिंदूमध्ये छेदतात. तर O हा या तिन्ही शिरोलंबाचा छेदनबिंदू झाला आणि त्या छेदनबिंदूला आपल्याला काय म्हणायचं आहे? एकसंपाती बिंदू असं म्हणायचं आहे. त्यानंतर मी इथे PQR हा त्रिकोण काढलेला आहे आणि प्रत्येक बाजूचा मी मध्यबिंदू काय केलेला आहे? एस्टॅब्लिश केलेला आहे किंवा काढलेला आहे. तर ह्या मध्यबिंदू मी कशासाठी काढला? तर मला इथून मध्यगा काढायची आहे. आता P या शिरोबिंदूतून मी काय करणार आहे? मध्यगा काढणार आहे. त्यानंतर Q या शिरोबिंदूतून मी मध्यगा काढणार आहे. मध्यगा म्हणजे काय? तर समोरल्या बाजूला जो समोरची जी बाजू आहे त्या बाजूचा मध्यबिंदू. आणि R या बिंदूमधनं सुद्धा मी काय काढणार आहे? मध्यबिंदू काढणार आहे. आणि हे 3 जे मध्यगा आहेत, या 3 मध्यगा ज्या बिंदूमध्ये एकमेकांना काय करतात? छेदतात, त्याला आपल्याला एकसंपाती बिंदू म्हणायचं आहे. एकसंपाती बिंदू. तर आता ह्याला आपण नाव देऊया STU. इथे 2 समान भाग झाले T बिंदूमुळं, S बिंदूमुळं Q, R चे 2 समान भाग झाले किंवा ह्याला एकच देऊ आपण असं. आणि U या बिंदूमुळं PQ चे 2 समान भाग झाले. हे कशामुळं? मध्यगामुळं. मध्यगा काय करते? समोरल्या रेषाखंडाच्या शिरोबिंदूच्या समोरल्या रेषाखंडाचे 2 समान भाग करते. तर अशा पद्धतीनं त्रिकोणाच्या मध्यगा या परस्परांना काय करतात? छेदतात. त्या छेदनबिंदूला एकसंपाती बिंदू म्हणतात. आणि या मध्यगा परस्परांना 2:1 या प्रमाणामध्ये छेदतात. प्रमाण काय आहे? 2:1. म्हणजेच काय? तर समजा ह्याला आपण O नाव दिलं किंवा G नाव दिलं. PG आणि GS
यांचं जे प्रमाण आहे एकमेकांना छेदण्याचं ते 2:1 आहे. समजलं? तर इथं आपण थोडंसं समजून घेऊया. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा आहे. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या एकसंपाती असतात. एकसंपातीचा अर्थ माहिती आपल्याला. त्याचा संपात बिंदू मध्यगेस 2:1 प्रमाणात विभागतो किंवा या गुणोत्तरात तो विभागतो. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये AD ही जर मध्यगा असेल तर G हा मध्यगा संपात बिंदू आहे. एक संपाती आहेत हे सगळे मध्यगा, तर त्या एक संपाती बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतात. तर AGचं गुणोत्तर आणि GDचं गुणोत्तर घेतलं तर ते किती येतं? 2:1 येतं. म्हणजे समजा ही AG जर 4 आला तर ही बाजू काय असेल? GD 2 असेल. 2:1 अशा पद्धतीनं ते काय करतं? G हा बिंदू ADला विभागतो. त्यानंतर त्रिकोणाच्या बाजूचा गुणधर्म अभ्यासूया आपण. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तसेच त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूमधील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. आता दोन बाजूंची बेरीज, आता AB आणि BCची जर बेरीज केली तर ही बेरीज नेहमीच AC पेक्षा काय असेल? जास्त असेल. लक्षात येते तुमच्या? AB + BC करा, AC पेक्षा जास्त असेल. किंवा दोन बाजूतील फरक म्हणजे AB - BC करा, हा नेहमीच काय असेल? या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असेल. समजलं? म्हणजेच काय? त्रिकोण ABC मध्ये AB + BC मोठा आहे. AB + BC हा काय असेल? मोठा असेल. कोणापेक्षा? AC पेक्षा. बरोबर आहे ना? ह्या दोन बाजूंची बेरीज ही नेहमीच तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. किंवा आपल्याला असंही म्हणता येतं AB - BC या दोघातला फरक हा नेहमीच काय असेल? AC पेक्षा काय असेल? लहान असेल. हो की नाही? ह्याच्यात फरक. अशा पद्धतीनं आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म अभ्यासता येतो. त्यानंतर इथे स्वाध्याय दिलेले आहेत त्यावर आधारित खालील बहुपर्याय प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोण DEF मध्ये कोन D = 50°, कोन E = 80°. तर कोन DEFच्या कोन DFG या बाह्यकोनाचे माप किती? आपण रफ एक आकृती काढूया. त्रिकोण DEF हा त्रिकोण आहे. याला आपण असं वाढवलं तर G हा इथे कोन आहे. म्हणजे DFG हा बाह्यकोन आहे. कोणाचा? DFEचा. तर कोन D दिलेला आहे 50°, कोन E दिलेला आहे 80°. तर तुम्हाला काय करायचं आहे? कोन DFGचं माप काढायचं आहे बाह्यकोनाचं. तर आपण मागचा प्रमेय पाहिलेला आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दोन दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे याचं माप आणि याचं माप बेरीज करा. 80 + 50 म्हणजे 130. तर याचं मापसुद्धा काय येईल? 130च येईल. कारण हा त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला हे लिहिता येतं. त्यानंतर एका त्रिकोणाच्या दोन भुजा दिलेल्या आहेत 5 सेमी आणि 1.5 सेमी. तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी किती नसेल म्हटलंय आपल्याला. आता दोन बाजू दिलेल्या आहेत म्हणजे एक तर काय असू शकतं? दोन बाजू दिलेल्या आहेत म्हणजे समजा आपण असं रफ आकृती काढूया. PQR हा त्रिकोण आहे. समजा PQ बाजू 5 सेमी आहे. QR बाजू आहे समजा किंवा PR बाजू आहे 1.5. तर आपल्याला QR बाजू काढायची आहे. तर आपला नियम काय सांगतो त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म? तर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज, आता या दोघांची बेरीज केली 5 आणि 1.5ची बेरीज केली तर ती काय येते? 6.5 येते. 6.5 पेक्षा QRची लांबी काय असेल? ही लहान असेल. म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही नेहमीच QR पेक्षा काय असेल? मोठी असेल. म्हणजे QRची लांबी ही याच्यापेक्षा एक लहान असेल. आणि दुसरा नियम काय सांगतो? त्रिकोणाच्या कुठल्याही दोन बाजूमधील फरक, आता 5 आणि 1.5 मधला फरक काय येतो? 3.5 येतो. ह्या बाजूमधला जो फरक आहे हा नेहमी तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. म्हणजे 3.5 पेक्षा ती बाजू काय असली पाहिजे? मोठी असली पाहिजे. म्हणजे 3.5 ही काय आहे तिची
या दोघातला फरक आहे दोन बाजूमधला, म्हणजे हिची जी लांबी आहे QR-ची 3.5 पेक्षा मोठी असेल, मग ती 3.7 असेल, 4.1 असेल, 3.8 असेल, पण 3.4 ही नसेल. का तर 3.5 हा फरक आहे, फरकापेक्षा ती काय असते, मोठी असते, ती लहान नसते. त्यामुळे हा आपला काय असेल, 3.4 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आकृतीमध्ये बाह्यकोन कोणता आहे, ACD हा काय आहे, बाह्यकोन आहे, कोन ACD. त्यानंतर या बाह्यकोनास अनुसरून दूरस्थ आंतरकोन कोणते आहेत, कोन A आणि कोन B हे दूरस्थ आंतरकोन आहेत. त्यानंतर कोन ACDचे माप शोधण्यासाठी कोणता गुणधर्म वापरावा. कोन ACDचं माप शोधायचे तर त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय वापरायचा आपल्याला. या दोघांची बेरीज याच्या बरोबर असते, म्हणजेच त्रिकोणाचा दूरस्थ आंतरकोन प्रमेय. त्यानंतर कोन B 50 अंश दिलेला आहे, कोन A 75 अंश दिलेला आहे. तर ACDचं माप काढा, दोघांची बेरीज करा. 5 7 आणि 5 12, 125 अंश येतं. याचं माप येतं 125 अंश. प्रश्न तिसरा आहे, त्रिकोण PQR मध्ये PT ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5 असेल तर PG व PT काढा. आता इथं आपण आकृती काढूया आधी, म्हणजे आपल्या लक्षात येतं. आता इथं मी त्रिकोण PQR काढलेला आहे. PT ही काय आहे, मध्यगा आहे, म्हणजे या दोन बाजू, या समोरल्या बाजूचं ती काय करते, दोन समान भाग करते. आणि तुम्हाला दिलेला आहे G हा मध्यगा संपात बिंदू आहे आणि GTचं माप दिलेलं आहे 2.5 सेमी. तर तुम्हाला PG काढा म्हणले आणि PT काढा म्हणले. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची जी मध्यगा आहे ती मध्यगा काय करते, मध्यगा संपात बिंदू जो आहे तिचा G जो आहे तो G काय करतो, या मध्यगाला 2:1 प्रमाणात विभागतो. म्हणजे PG 2 असेल PGचं आणि GTचं जर आपण प्रमाण घेतलं तर ते काय आहे, 2:1 आहे. म्हणजे हे 2.5 आहे तर हे काय येईल, 5 येईल. आपण मॅथमॅटिकली कसं करायचं ते पाहूया. PG छेद PT बरोबर 2:1. आता आपल्याला PT नाही तर GT येईल. PG छेद GT. आता आपल्याला PG काढायचं आहे. PG बरोबर 2:1 गुणिले GT. तर PG बरोबर 2 गुणिले GT किती दिलेलं आहे, 2.5. PG बरोबर 5 सेमी. आता PT काढायचं परत. PT बरोबर PG प्लस GT. PG किती आलेला आपला 5 आणि GT किती आहे 2.5, म्हणजे काय येईल उत्तर 7.5 सेमी. अशा पद्धतीने आपल्याला PT मिळतो 7.5 सेमी. अशा पद्धतीने आज आपण घटक आपला जो आहे त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म आणि त्रिकोणाच्या जे प्रमेय आहेत ते प्रमेय आपण काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.